श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीची मनोभावे पूजा करत असतो आणि नवरात्रीच्या या दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी, म्हणजेच नवरात्रीची अष्टमी तिथी. प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी तिथी येत असली तरी सुद्धा नवरात्रीमधील जी अष्टमी तिथी आहे तर ही महाअष्टमी म्हणून ओळखली जाते. या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. तर अशा या दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीला आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, त्याचप्रमाणे एक फळ आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे. आणि या दिवशी महिलांनी काही चुका अजिबात करायच्या नाहीत. तसेच या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहेत. यंदा मंगळवारी 30 सप्टेंबरला दुर्गाष्टमी आहे आणि या दिवशीच आपल्याला कोणकोणते लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करायचे आहेत, त्याचप्रमाणे देवीला कोणते फळ अर्पण करायचे आहे, कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, कोणत्या नैवेद्याला या दिवशी मान आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला त्याचप्रमाणे दुर्गा देवीला आपल्याला आवर्जून एक नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या घरातील कोणतीही स्त्री किंवा कुमारिका गर्भवती हा नैवेद्य दाखवू शकते. अगदी पुरुष सुद्धा हा नैवेद्य दाखवू शकतात. या दिवशी नैवेद्य म्हणून तांबूल अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला खीर सुद्धा बनवायची आहे. आपली कुलदेवी कोणतीही असो, आपल्याला खिरीचा नैवेद्य बनवायचाच आहे आणि यासोबत आवर्जून तांबूल हे अर्पण करायचेच आहे. तांबूल हे आपण घरी बनवू शकतो किंवा पानाच्या दुकानावरून सुद्धा बनवून आणू शकतो. खीर करताना या दिवशी मखाण्याची खीर आपल्याला करायची आहे. परंतु जर मखाण्याची खीर आपल्याला करणे शक्य नसेल तर आपण तांदळाची, रव्याची किंवा शेवयाची खीर सुद्धा बनवू शकतो. परंतु दुर्गाष्टमीच्या दिवशी सर्वात महत्त्वाची खीर मानली जाते ती म्हणजे मखाण्याची खीर. आणि खीर बनवताना साखरेऐवजी आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. राक्षसाचा वध हा देवीने केला होता आणि देवीने त्या राक्षसासोबत 9 दिवस युद्ध केले होते. देवी ही युद्ध करून थकलेली असते, म्हणूनच आपल्याला खिरीचा नैवेद्य हा देवीला दाखवायचा आहे. देवीने महिषासुराचा वध केला होता, म्हणून हा खिरीचा नैवेद्य आणि त्यासोबत तांबूल सुद्धा आपल्याला अर्पण करायचा आहे. आपल्या घरामध्ये सतत बाहेरचे कोणी ना कोणी येत असते आणि त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये नकारात्मकता सुद्धा येत असते. यामुळे नजरदोष निर्माण होत असतात. काही लोक हे आपल्या घरामध्ये चांगल्या भावनेने येतात, परंतु काही लोकांच्या मनामध्ये मात्र आपल्याबद्दल वाईट भावना असते, वाईट विचार असतात आणि अशा वाईट लोकांच्या वाईट चिंतण्यामुळे आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे तर ती वाढीस लागते. कधी कधी आपण स्वतःसुद्धा नकारात्मक विचार करतो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक दोष निर्माण होत असतात. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते तेव्हा सकारात्मकता ही आपोआप कमी होते आणि घरामध्ये अडचणी सुरू होतात, आर्थिक समस्यासुद्धा निर्माण होत असतात. म्हणूनच आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी एक फळ घरी आणायचं आहे आणि देवीला अर्पण करायचं आहे. या फळामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची क्षमता असते. बऱ्याच वेळेला आपल्या घराबाहेर, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाबाहेर सुद्धा हे फळ जे आहे तर ते बांधले जाते आणि हे फळ म्हणजे कोहळा. दुर्गाष्टमीला आपल्याला कोहळा घरी आणायचा आहे. स्वच्छ करून लाल कापडामध्ये आपल्याला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्या कोहळ्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर अक्षता, फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घराचे वाईट शक्तींपासून रक्षण कर. हे देवी, तू जसा महिषासूर राक्षसाचा वध केला त्याचप्रमाणे माझ्या घरातील वाईट वृत्तीचा, नकारात्मकतेचा, वाईट शक्तींचा नाश कर, असे म्हणून आपल्याला हा कोहळा जो आहे तर तो अर्धा कापायचा आहे आणि अर्धा कोहळा हा आपल्याला देवीसमोर ठेवायचा आहे आणि उरलेला अर्धा कोहळा जो आहे तर तो बाहेर एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवायचा आहे. संपूर्ण अष्टमीचा जो दिवस आहे तर देवीसमोर ठेवलेला अर्धा कोहळा तसाच देवीसमोर राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमी तिथीला पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली किंवा मातीमध्ये खड्डा काढून त्यामध्ये हा कोहळा जो आहे तर तो आपल्याला विसर्जित करायचा आहे. त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला कोहळा जो आहे तर तो आवर्जून घरी आणायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही साधे सोपे उपाय सुद्धा करायचे आहेत. दुर्गा देवीला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे आणि यामध्ये मग आपण काचेच्या बांगड्या अर्पण करू शकतो, हळदी कुंकवाचा करंडा, छोटासा आरसा किंवा टिकलीचं पॉकेट. जेव्हा आपण दुर्गा देवीला सौभाग्यवान अर्पण करतो तर त्यावेळेला आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे अष्टमीच्या रात्री अशोक वृक्षाची 9 पाने एका कलशामध्ये ठेवून एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे तर या मंत्राचा जप करायचा आहे आणि रात्री 12 वाजता मुख्य दरवाजात तुपाचा दिवा लावायचा आहे.
कलशातील पाणी जे आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे आणि अशोकाची पाने ही निर्माल्यमध्ये टाकायची आहेत. यामुळे अडलेली कामे मार्गी लागत असतात. त्यामुळे आपण सायंकाळच्या वेळेला जरी 9 पाने ही कलशामध्ये ठेवली आणि मंत्र जो आहे तर त्याचा जप करून त्याच रात्री आपल्याला 12 वाजता ही पाने निर्माल्यमध्ये टाकायची आहेत. तसेच नोकरी व्यवसायामध्ये यश मिळावे म्हणून आपल्याला अष्टमीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून लाल कपड्यामध्ये नाणी आणि बत्ताशे बांधायचे आहेत आणि देवीला अर्पण करायचं आहे. आपण 5, 7, 11 बत्ताशे आणि त्यासोबत तेवढीच नाणी 1 रुपयाची किंवा 2 रुपयाची बांधून आपण मंदिरामध्ये जाऊन देवीलाही अर्पण करू शकतो. तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी एक पिंपळाचं पान घेऊन तूप आणि शेंदूर एकत्र मिक्स करून त्या पिंपळाच्या पानावरती आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे आणि हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला हे पान अर्पण करायचं आहे. ज्यामुळे संकटांपासून दुःखांपासून आपले रक्षण होत असते. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यामध्ये आपल्याला तुपाचा चौमुखी दिवा लावायचा आहे. या चौमुखी दिव्यामध्ये 4 वाती लावायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा सुद्धा टाकायच्या आहेत. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते. त्याचप्रमाणे दुर्गा देवीची सुद्धा कृपा आपल्याला मिळत असते. या दिवशी आपल्याला देवीला हळदी कुंकू, लाल फूल, मग आपण कमळ किंवा गुलाब घेऊ शकतो तर हे सुद्धा अर्पण करायचं आहे. आपली जी कुलदेवी आहे तर तिला आवर्जून लाल रंगाचं फूल आणि सौभाग्यवान जे आहे तर ते जरी आपण अर्पण केले तरी सुद्धा आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण 2 फूल असलेल्या लवंगा सुद्धा देवीला अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण पानाचा विडा सुद्धा देवीला अर्पण करू शकतो. विड्याची 2 पाने घ्यायची आहेत. एकावरती 1 ही पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती थोड्याशा अक्षता, 2 फूल असलेल्या लवंगा आणि 1 हिरवी वेलची ठेवून असा विडा जरी आपण कुलदेवीला अर्पण केला किंवा अगदी आपल्या घटासमोर जरी ठेवला तरी सुद्धा आपल्या आर्थिक समस्या ह्या नष्ट होत असतात. दुर्गाष्टमीच्या दिवशी महिलांनी चुकूनही नारळ फोडू नये. त्याचप्रमाणे शंख वाजवू नये. या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. घरामध्ये कलह, वादविवाद, कटकट या गोष्टी करू नयेत. त्याचप्रमाणे घरामध्ये आपण जी काही भाजी बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये. या दिवशी चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळावा. त्याचप्रमाणे मांसाहार, मद्यपान, तामसिक अन्नपदार्थाचे सेवन तर या गोष्टी सुद्धा आपल्याला या दुर्गाष्टमीच्या दिवशी टाळायच्या आहेत. आपल्याला जेवढे राहता येईल तर तेवढे आपल्याला सात्विक राहायचे आहे.